आज सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आणि त्याच्या मागचा हेतू हाच आहे की नेमकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधं उपलब्ध आहेत की नाही किंवा ज्या काही सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे त्या मिळत आहेत की नाही, बेसिक रिक्वायरमेंट इथली पाहिजे. मग अगदी औषधं असतील, इमर्जन्सी लाईफ सेविंग ड्रग्ज असतील ते आहेत की नाही. इथे जी आमची बेड कॅपॅसिटी आहे जवळजवळ 597चं हे कॅपॅसिटी असलेलं हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये त्या सेवा आहेत की नाही. आणि एक अलर्टनेस यायला पाहिजे सगळ्या जिल्ह्यात की जर औषधं उपलब्ध नाही आहे तर त्यांनी मागणी केली पाहिजे. आमच्या औषधीवर आमचं पोर्टल आहे, त्याच्यात मागणी पण केली पाहिजे. याला कुठेतरी ट्रॅक पण केलं जातं मागणी आणि पुरवठा या माध्यमातून. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून औषधं पण येत असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PIPमधनं राज्यांना बजेट दिलं जातं. राज्यांकडून ते प्रत्येक जिल्हा आणि PHC आणि RH सिव्हिलच्या माध्यमातून ते दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याचं पण एक बजेट असतं, त्या माध्यमातूनही ते मेडिसिन खरेदी करू शकतात. आणि म्हणून आज हा रिव्ह्यू घेतला की ई वॉर्डची पण तपासणी पाहणी केली, तिथे ती औषधं आहेत की नाही, रुग्ण किती आहेत. आज मी गेले तर 25 रुग्ण होते. काल दिवसभरामध्ये 40 रुग्णांची तिथे त्यांनी तपासणी केली, सेवा दिली. तर हे सगळं बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे की सेवा, इमर्जन्सी सेवा आणि मेडिसिनची अवेलेबिलिटी काय आहे यासाठी हा रिव्ह्यू होता. दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक महिन्याचा औषध साठा पुरे इतका साठा आहे आणि लिफ्ट अभावी ICU जे आहे 80 बेड्सचं ते बंद आहे सिव्हिल हॉस्पिटल. याच्यामध्ये आपण म्हणालात तसं ICU बेडची वाढ करण्यात आलेली आहे. जसं करोनाचं संकट आलं तसं लक्षात यायला लागलं की इमर्जन्सी सेवांमध्ये ICU किंवा ऑक्सिजन असलेले बेड, व्हेंटिलेटर असलेल्या सुविधा हे वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा निर्णय घेतला की राज्यात प्रत्येक ठिकाणी, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी ही सेवा वाढवण्यात यावी. आपल्याकडे 9 बेडची संख्या होती ICUची, तर ECRP1, ECRP2 असं स्पेशल बजेट पॅकेज देण्यात आलं प्रत्येक राज्याला, इमर्जन्सी कोविड रिलीफ पॅकेज. त्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला निधी मिळाला आणि आता 9 जे ICU आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यात येऊन आता ते 80 होणार आहेत. तर ते 80 संख्या म्हणजे ICUची व्यवस्था करण्यासाठी आत्ताही काम चालू आहे आणि नोव्हेंबरपर्यंत ते चालू होईल. त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत, परंतु ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे आणि लवकरच ते सुरू होतील. परंतु ही प्रत्येक ठिकाणी ही संख्या वाढवण्यात आलेली आहे. हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, मात्र केवळ लिफ्ट अभावी ते बेड जे आहे ते सुरू करता येत नाही असं सांगितलं जात आहे. आणि दुसरीकडे इलेक्ट्रिशियन विभागाकडून असं सांगितलं जातं की या ठिकाणी DP मंजूर करण्यात आलेली आहे, मात्र जिल्हा रुग्णालयाचं कोट्यवधी रुपयांचं बिल थकल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक DPला देखील मंजुरी मिळत नाही. अशा प्रकारचा सगळा पाडाच हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा वाचलेला आहे आपल्यासमोर. यामध्ये तुम्ही म्हणालात तसं काही थकीत बिल असेल तर आमच्याकडनंही तो पाठपुरावा होतो आहे. परंतु हे सगळंच ओव्हरऑल काम खूप मोठं होतं. 80 बेडची संख्या वाढवणं, ICU वाढवणं, ऑक्सिजन वाढवणं, व्हेंटिलेटर, ह्या सगळ्या सुविधा करण्याला पण टेक्निकली ह्या गोष्टी सगळ्या कनेक्ट कराव्या लागतात आणि त्या दृष्टीने MSCB डिपार्टमेंटची पण मदत घ्यावी लागते. तर नोव्हेंबर एंडपर्यंत आमचे प्रयत्न आहेत की हे ज्या माध्यमातून ही सेवा द्यायचं, इमर्जन्सी लेवलला काम सगळीकडे चालू झालं तसं इथेही हे लवकर सुरू करण्यात येईल. स्टाफ आहे का, म्हणजे जर 80 बेड अजून चालू केलं तर तेवढा स्टाफ आपल्याकडे पुरेसा आहे? 80 बेड इमर्जन्सी, कुठेही इमर्जन्सीला स्टाफ रिक्वायरमेंट सगळं हे असल्याशिवाय तिथे परमिशन पण मिळत नाही. तर ते असल्यावरच या मंजुऱ्या मिळतात आणि हे प्रत्येक ठिकाणी तशा नॉर्म्समध्येच केलेलं आहे. यासोबतच संदर्भ रुग्णालयामध्ये सुद्धा रेडिएशन असेल किंवा इतर यंत्रसामुग्री जी असतील ती अनेक दिवसांपासून बंद आहे. गरीब लोकांना त्या ठिकाणी उपचार मोफत मिळत असतो, मात्र ही सगळी यंत्रणा सध्या ठप्प आहे. काही फॉलोअप या संदर्भात घेतोय का आपण? जी, आता पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी रिव्ह्यू घेताना त्यांनी सांगितलं की इथे एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल. सोनोग्राफीमध्ये पण जवळपास 50-55चे डेली ॲव्हरेज इथले सोनोग्राफी होतात. CT स्कॅनमध्ये पण जवळपास 15 ते 16 डेली CT स्कॅन होतात आणि संदर्भामध्ये पण तीच परिस्थिती आहे. परंतु ओव्हरऑल जिल्ह्याचा लोड बघतात ते पुरेसं नाही आहे, तेही वाढवण्याचं आमचं प्रयत्न चालू आहेत. माझं मंत्रालयाशी बोलणं झालं, त्यामध्ये कॅथ लॅब आपली जी आहे त्यासाठी चालू करण्यासाठी
जास्त पाठपुरावा करावा लागणार आहे. परंतु ओव्हरऑल वाढती संख्या आणि ह्या रेडिएशन किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत हे वाढवणं आपल्याला आता गरजेचं आहे. मॅडम, आता नांदेडमध्ये जी घटना घडली होती, आपण एक प्राथमिक रिपोर्ट मागवलेला होता, तो रिपोर्ट आपल्याकडे आलाय का आणि काही कारण कळाले त्या घटनेसंदर्भात? हां, आपण जे नांदेडची जी दुर्दैवी घटना झाली त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी सांगितलं होतं की आम्ही पण त्याच्यावर अहवाल मागवला आहे. माझ्या ऑफिसमधून तो अहवाल मागवला गेला आहे. त्याचा प्रिलिमिनरी रिपोर्ट माझ्याकडे आला. त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने त्यांनी जे सांगितले आहेत की एक कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये, इन्क्वायरी कमिटी 3 ऑक्टोबरला, आणि त्यानुसार याची चौकशी चालू आहे. परंतु बऱ्याच अंशी तिथे पेशंट जे होते, एकतर एज फॅक्टर होता, काही पेशंट जवळपास 70-80 एज ग्रुपमधले होते, कोमॉर्बिड होते, आणि त्या व्यतिरिक्त बरेचसे पेशंट प्रायव्हेटमधून रेफर झालेले पण होते. सेम केस निओनेटलच्या बाबतीत पण होती की काही बच्चू जे होते दुर्दैवाने ते इमर्जन्सी याच्यात होते, व्हेंटिलेटरवर होते काही, आणि ते शिफ्ट करण्यात आले. तर ओव्हरऑल बघता आता ती कमिटी तर डिटेल रिपोर्ट करेलच, परंतु हा प्रिलिमिनरी अहवाल आलेला आहे आणि त्यामध्ये विशेष करून लाईफ सेविंग ड्रग्स किंवा मेडिसिनचा विषय करता अवेलेबल होते, औषधं तिथे पुरेसे उपलब्ध होते. आता त्या कमिटीमध्ये पेडियाट्रिशियन आहे, सर्जन आहेत, मेडिसिनचे डॉक्टर्स आहेत, याच्यावर ही कमिटी डिटेल रिपोर्ट देणार आहे. त्यानंतर तिथं जे खासदार होते त्यांनी जे काही तिथं त्यांचं वागणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं, कारवाई देखील त्यांच्यावर केली जाईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं, गुन्हाही दाखल झाला. एकूणच या सगळ्या याच्यामध्ये आपण कसं बघता, लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांबाबत असं वागणं किंवा अधिकाऱ्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटी असते, काय नेमकं तिथं अडचण झाली? यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा कारणं समजून घेणं पण गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिॲक्ट होणं. मग साहजिक आहे, एवढे मृत्यू का झाले हे आमच्यासारख्या प्रत्येकाला त्याचं एक लोकप्रतिनिधी म्हणून गंभीरतेने तो एक चिंतेचा विषय वाटतो. पण थोडंसं आपण डिटेल रिव्ह्यू आणि अधिकाऱ्यांकडून ती माहिती घेणं गरजेचं आहे. जो झाला तो दुर्दैवी प्रकार होता, पण कुठल्याही लोकप्रतिनिधीची अशी इच्छा नसते पर्पजफुली, पण आता जे झालं आहे त्याच्यावर चालू आहे. हकीमकडनं मोठ्या प्रमाणात औषधांचा पुरेसा केला जात नाही. नागपूरमध्ये हीच परिस्थिती समोर आली, त्यानंतर काल संभाजीनगरमध्ये देखील तेच समोर आलं, आणि आज नाशिकमध्ये देखील तीच माहिती की जिल्हा रुग्णालयाकडनं पत्रव्यवहार केला जातो औषधांच्यासाठी, मात्र तिकडनं रिप्लाय मिळत नाही, औषधं मिळत नाही. या संदर्भात केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करून काही कारवाई करणार का याबाबत? नक्कीच ह्या प्रश्नावर सखोल माहिती घेतली आणि त्यामध्ये एकतर मी आधी सांगितलं की केंद्र सरकार राज्यांना बजेट देत असतं. PIP प्रपोजल यांनी पाठवायचं आणि त्यानुसार ते बजेटला मंजुरी मिळते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला मागणी आणि पुरवठा ते घेऊ शकतात. हाफकिनच्या काही प्रमाणात काही औषधांची त्यांची मेडिसिन पुरवठा चालू आहे. दुसरं, आता माननीय CM साहेबांनी एक मेडिसिन प्रोक्युअरमेंट अथॉरिटी तयार केलेली आहे, ज्या माध्यमातून आता हे प्रोक्युअरमेंट केली जाणार आहे. हे गती मिळावी यासाठी माननीय CM माननीय DCM साहेबांनी हा निर्णय घेतला, त्या माध्यमातूनही हा पुरवठा होईल. त्याचबरोबर जसं मी म्हणाली की DPCच्या माध्यमातून सुद्धा यांना अधिकार दिलेले आहे की जिल्हा लेवलला तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यानुसार जवळपास आत्ता पण सिव्हिल हॉस्पिटलने 1 ते 1.25 कोटींची औषधं खरेदी केली आहेत, जे की इमर्जन्सी आहेत, जे की मी आता जाऊन बघितले, आपण रिव्ह्यू घेतला, मेडिसिन स्टोअरमध्ये जाऊन पाहणी केली आणि जशी उपलब्धता लागेल तसे ते करू शकतात आणि या संदर्भात राज्य सरकारने सुद्धा निर्देश दिलेले आहेत. केंद्राचं एक पथक नाशिकमध्ये येतं यासाठी वेगवेगळ्या पाहणी करण्यासाठी आरोग्य विभागाचं. हे पथक केवळ नाशिकमध्ये असणार की नांदेडमध्ये झालेल्या दुर्घटनेची किंवा इतर ठिकाणी ते जाणार आहे काय? नाही, या बाबतीत मला कल्पना नाही आहे नाशिकमध्ये येणार आहे की नाही, मी माहिती घेऊन कळवतो. परंतु केंद्र सरकारने मीच माझ्याच मंत्रालयाने हा डिटेल रिपोर्ट मागवला होता, त्यानुसार मला प्रिलिमिनरी रिस्पॉन्स आलेला आहे राज्य सरकारकडून आणि त्या बाबतीत ती कमिटी अजून डिटेल मेडिकल कॉलेजमध्ये आडगावला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका बालकाचा मृत्यू झाला आहे, त्या संदर्भातली काही चौकशी केली आपण, काही कारवाई होणार आहे काय नाही? त्या बाबतीत आपल्याकडनंच ही माहिती मी पण घेतली, ती बातमी पण बघितली, तर त्यावर सुद्धा चौकशी चालू आहे. परंतु याच्यामध्ये आता नेमकं काय झालं आहे तर ते मेडिकल कॉलेजकडनं हा रिपोर्ट येईल.
पण अनेकदा प्रशिक्षणार्थी डॉक्टर जे असतात किंवा इंटर्नशिप करणारे जे काही डॉक्टर्स असतात त्यांच्याकडनं अशा दुर्घटना होतात, मात्र कॉलेज प्रशासन किंवा हॉस्पिटल प्रशासनाकडनं या बातम्या तिथल्या तिथे दाबल्या जातात, त्या बाहेर दिल्या जात नाही, त्याच्याबद्दल तक्रार केली जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची पण चर्चा आहे. नाही, या बाबतीमध्ये जी पण दोषी असतील त्याच्यावर वारंवार कारवाई होतच असते, परंतु यांच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग्स दिले जातात. मग ते डॉक्टर्स असतील किंवा नर्स असतील, एक ट्रेनिंग सेशन पण चालवलं जातं आणि सातत्याने सरकारचं काम आहे की त्या ट्रेनिंगमधून त्यांना ती सुविधा किंवा ते पेशंटसाठी देण्यात येणारी ट्रीटमेंट या बाबतीत ट्रेनिंग दिलं जातं. परंतु कालची जी घटना आपण सांगतायत त्या बाबतीत डिटेल कॉलेजकडनं तो रिपोर्ट येणं मी बाकी आहे. ताई, आपण सांगताय की औषधांचा साठा पुरेसा प्रमाणामध्ये आहे, मात्र काही रुग्णाचे नातेवाईक जे आहेत ते आपल्याला देखील भेटले, त्यांना हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयातून प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं जातं, काही औषधं बाहेरून आणायला लावली जातात, तर काहींना रक्तच्या ज्या पिशव्या आहेत त्या देखील बाहेरून आणायला लावल्यात, असं एका पेशंटने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. त्यांनी माध्यमांसमोर देखील तीच माहिती दिली. नाही, या बाबतीत मला देखील त्यांनी मागणी केली, परंतु इथे रक्त अवेलेबल आहे, त्यांना ते देण्यात येईल असं इथल्या पण प्रशासनाने सांगितलं. कधी कधी इमर्जन्सी मेडिसिन याच्या व्यतिरिक्त जर नसलं तर आणायला सांगतात, परंतु हॉस्पिटल ते रिप्लेस पण करत असतं. आत्ता जवळपास 400 प्रकारचे मेडिसिन्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हायर अँटीबायोटिक्स किंवा इमर्जन्सी एखादं मेडिसिन लागलं असलं तर हे त्या प्रमाणात परचेस पण करतात. परंतु काही वेळेला पेशंटचा पण आग्रह असतो की मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे आणि त्यासाठी डॉक्टरांशी बोलून ते घेऊन येतात, पण हे डॉक्टर त्याला रिप्लेस पण करतात. तर थोडंसं यामध्ये आता पण मी सांगितलं की जे अवेलेबल आहे हे 400 प्रकारचे मेडिसिन जर आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्या व्यतिरिक्त तुम्ही लिहून देऊ नका, हे सुद्धा मी आता इन्स्ट्रक्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की जर असतील तर आम्ही ते बाहेरून लिहून देत नाही. आणि असं जर आढळण्यात आलं की हे असताना हे अवेलेबल मेडिकल स्टोअरमध्ये अवेलेबल आहे पण तरी डॉक्टर लिहून देतात तर मात्र आम्ही त्याच्यावर कारवाई नक्कीच करणार. आपण आज नाशिक रुग्णालयाची पाहणी केली, एकूणच महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलांचा रिव्ह्यू घेण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? हा रिव्ह्यू नेहमी होत असतो. एका लेवलला आम्ही देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून, मंत्रालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांशी आम्ही रिव्ह्यू घेत असतो आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता आमची पोर्टल्स आहेत, तर ह्या पोर्टलवर आम्ही ट्रॅक पण करतो की नेमकं कुठे काय अडचण आहे का. पण कधी कधी ते एवढे अपडेट यायला लेट होतं. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की राज्य सरकारने किंवा जिल्हा लेवलने ते जे अपडेट आहे पोर्टलवर ते जर दिले तर ते प्रत्येक डिपार्टमेंटला ट्रॅक करणं सोपं जातं. आणि आता मला वाटतं ही ट्रान्सपरन्सी यायला लागलेली आहे की एक ऑनलाईन डिमांड असेल किंवा सप्लाय असेल ते बघण्याला ही मदत होते. त्याच्यावर केंद्र सरकारने विशेष करून पंतप्रधानांचं म्हणणं आहे की टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही ते कंट्रोल मेजर्समध्ये जास्त काम करावं आणि त्यानुसार आमचे अनेक पोर्टल यामध्ये अद्ययावत करण्यात आलेले आहे. इमर्जन्सी वार्डमध्ये तुम्ही गेले होता, त्या ठिकाणी भिंत असेल किंवा छत असेल ते लीक होतं. सिव्हिल सर्जन यांच्या माध्यमातून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला जातो, मात्र त्याला काही प्रतिसाद दिला नाही. वारंवार असं होतंय, अनेक वर्षांपासूनचा हा पाठपुरावा आहे. काय याच्यामध्ये आता समन्वय साधला जाईल? यामध्ये मी यापूर्वी पण व्हिजिट केली होती आणि काही निदर्शनास आलं होतं की काही ठिकाणी लिकेज आहे. तर PWDकडे मागणी केली होती, त्यांनी तसं प्रस्तावही टाकला होता. तर आता ते काम चालू आहे. PWDचे देखील अधिकारी इथे आता उपस्थित होते आणि हे काम लवकर पूर्ण करण्यात येईल, कारण ते लिकेजचं प्रमाण असल्यामुळे त्या बाबतीत थोडा वेळ लागेल आणि ती जी रिनोव्हेशनचं काम आहे त्या दृष्टीने आता जवळपास 8 करोड त्यासाठी सँक्शन झालेले आहे. हे जे रिनोव्हेशन आहे किंवा जे ते खूपच खराब झालेलं आहे, लिकेज आहे, तर त्यासाठी त्या माध्यमातून सुद्धा काम चालू आहे. सध्या सगळ्याच शहरातल्या हॉस्पिटल चर्चेमध्ये आहेत. नागपूरचे जे डीन आहेत राज गजबे, त्यांचं असं म्हणणं आहे की खासगी रुग्णालयामध्ये ज्यावेळेस रुग्ण ऍडमिट असतो त्याच्याकडचे पैसे संपतात, मग नंतर ते हॉस्पिटल अक्षरशः त्या रुग्णांना हाकलून देतं आणि मग ते रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात आणि तो मृत्यूंचा आकडा शासकीय रुग्णालयातला वाढतोय. ही गोष्ट कधी शासकीय रुग्णालयातला आकडा वाढतो, पण अशा खासगी रुग्णालयांवर कारवाई काहीच होत नाही. नाही, कसं असतं, आपण म्हणालात तसं, जसं नांदेडच्या दुर्दैवी घटनेमध्ये आम्ही जो प्रिलिमिनरी रिपोर्ट मी घेतला त्यामध्ये मेडिकल वॉर्डमध्ये जे 8 पेशंट ॲडमिट होते त्यापैकी 7 पेशंट हे प्रायव्हेटमधून रेफर्ड झालेले होते. ज्या पीडियाट्रिक वॉर्डमध्ये 12 डेथ झाल्या दुर्दैवी, त्याच्यामधल्या 7 ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं रेफर्ड झालेल्या होत्या.
तर बऱ्याच वेळेला पेशंटची पहिली चॉईस कदाचित असू शकते की त्यांना कुठे ट्रीटमेंट घ्यायची, हा त्यांचा अधिकार आहे पेशंटचा आणि त्यांची प्राथमिकता ते ठरवू शकतात. त्या दृष्टीने प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांच्या चॉईसने ते जातात. परंतु तुम्ही म्हणालात तेही बरोबर आहे की बऱ्याच वेळेला यश येत नाही किंवा मग नंतर काही कारणास्तव पेशंट निर्णय घेतात की आता आपण गव्हर्मेंट हॉस्पिटलला आपण ते पेशंट शिफ्ट करू आणि त्यामध्ये जर पेशंटकडे दुर्लक्ष करत असतील किंवा अशा प्रायव्हेट हॉस्पिटल जर त्या बाबतीत रिझल्ट देत नसतील, बिलं मात्र होत असतील, तर ते सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी काल सांगितलं की अशा पण प्रायव्हेट हॉस्पिटलला यामधून एक सूचना दिली जाईल. 15 ऑगस्ट नंतर मोफत उपचार जास्त सुरू झालेले आहेत, तर त्यामुळे सरकारी रुग्णालयांकडे येणारा आकडा देखील वाढताना पाहायला मिळतोय. तेवढं मनुष्यबळ आहे का? म्हणजे एकीकडे सरकारने घोषणा करत आहे परंतु मग 5 पट जवळपास संख्या वाढलेली आहे रुग्णालयांमध्ये. नाही, आपण सांगितल्याप्रमाणे गव्हर्मेंट हॉस्पिटलला सगळ्यांचीच प्रायोरिटी असू शकते, कारण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी लेवलला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आणि काही प्रमाणात जी औषधं आहेत ती फ्री आहेत, आजही ती फ्री आहेत. मग PHC असेल, सबसेंटर असेल, RH असेल आणि SDH आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, तर त्या दृष्टीने आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण जर मी विचारणा केली तर जसं 400 प्रकारचे औषधं आहेत ते फ्री आहेत, 75 प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट आज फ्री आहेत. या दृष्टीने पेशंटचा ओघ नेहमीच वाढता असणार आहे आणि एक जिल्ह्याभराचा लोड बघितला तर इथे गर्दी नक्कीच होणार, परंतु त्या दृष्टीने प्रत्येक वेळेला इथली यंत्रणा काम करते. कदाचित कधी कधी वेटिंग पिरियड त्यामुळे सुद्धा वाढतो. पण या दुर्घटना पण याचमुळे घडतात. आता नांदेडला जे झालं, क्षमता खूप कमी आहे आणि त्याचे 5 पट रुग्ण तिथे पण आलेले होते. नाही, पण याची कारणं वेगळी आहेत. पेशंट ॲडमिट करून घेणं, कारण गव्हर्मेंट हॉस्पिटल डिनाय करू शकत नाही, प्रायव्हेट हॉस्पिटल तरी डिनाय करतात की आम्ही नाही घेऊ शकत, हे इमर्जन्सी, याला आम्ही नाही हे करू शकत. पण ईच अँड एव्हरी गव्हर्मेंट हॉस्पिटलला जे पण पेशंट येईल तिथले डॉक्टर त्या पेशंटला घेतात, त्याच्यावर त्वरित उपचार करतात. परंतु नांदेडच्या घटनेमध्ये कॉज ऑफ डेथ काय आहे हे जी एक्सपर्ट कमिटी आता नेमली आहे त्याच्यातनं आल्यानंतर मला डिटेल्स सांगता येईल की नेमके त्या एज ग्रुपमुळे असतील, कोमॉर्बिड असतील, काही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतील, काही स्नेक बाईटच्या केस असतील, हे वेगवेगळे कारणं झाले. तर त्या दृष्टीने त्याच्यावर डिटेल बोलता येईल. आपणही मागे म्हटलं होतं की प्रत्येक गावामध्ये मंदिर असण्यापेक्षा तिथे एखादं रुग्णालय झालं तर बरं पडेल. आता हे का होतंय तर आजूबाजूला सगळं लोड शासकीय रुग्णालयामध्ये येतोय. हेच जर तुम्ही तालुका लेवलवर जर जास्त क्षमते असणाऱ्या हॉस्पिटल केली तर हे होणार नाही, असं बाबतीत काय? यामध्ये केंद्र सरकारने आता हेल्थ अँड वेलनेस सेंटर फंक्शनल केले आहेत. हेल्थ अँड वेलनेस सेंटरच्या कन्सेप्टनुसार आज 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर फंक्शनल आहेत. स्वतः माननीय पंतप्रधानांची संकल्पना होती, ते स्वतः या बाबतीत आग्रही होते. त्याच गावामध्ये टेलिकन्सल्टेशन त्या माध्यमातून मिळण्यासाठी पेशंटचा वेळ आणि पैसा वाचावा म्हणून तिथल्याच डॉक्टरकडे जाऊन प्रायमरी लेवलच्या डॉक्टरला कनेक्ट करणार टेलिकन्सल्टेशनमधून आणि टर्शरी केअरचे डॉक्टर त्याला मदत करतील, एक्सपर्ट डॉक्टर त्याला तिथे बघतील, त्याला गाईड करतील. तर या माध्यमातून आत्तापर्यंत भारताभरात जवळपास 14 कोटींचे टेलिकन्सल्टेशन लोकांनी या माध्यमातून मदत घेतली आहे. तर हे प्रमाण आता वाढतं आहे, टेक्नॉलॉजीने आपण पोचतो आहे आणि जसं प्रत्येक गावाने एक अलर्ट मोडवर तिथली हेल्थ सिस्टीम मदत केली त्या कन्सल्टेशनच्या माध्यमातून, टेलिकन्सल्टेशनच्या, तर चांगला फायदा पेशंटला मिळेल. त्या दृष्टीने केंद्र सरकार नवीन एक योजनांच्या माध्यमातून काम करते आणि आमचा फोकस तोच आहे की इलनेसपेक्षा वेलनेसमध्ये काम करावं. त्या हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये योगाचे सेशन्ससुद्धा चालवतात. त्या हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये कंपल्सरी 30पेक्षा जास्त वयोगटातल्या लोकांची चेकअप होते, म्हणजे डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, ते स्क्रीनिंग होतात. 3 प्रकारचे कॅन्सरचे स्क्रीनिंग त्यामध्ये होत आहेत. सो वेलनेस कॉन्सेप्टमध्ये आज सरकारचं धोरण आहे आणि प्रिव्हेन्शनमध्ये सरकार काम करते. धन्यवाद, थँक्यू. थोडासा विषयांतर होईल म्हणून सध्या नाशिकला जो विषय चर्चा या गणपती उत्सवामध्ये जे काही लेझर वापरले गेले त्याच्यामुळे दृष्टीहीन झालेत काही लोक, त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे. पोलिसांनी देखील सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आहे. मात्र DJ असेल किंवा अशा पद्धतीचे लेझर असतील यांचा जो परिणाम होतोय त्या अनुषंगाने काय धोरण ठरवायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? नाही, हा विषय याच्या आधीसुद्धा आलेला आहे आणि एका सर्टन लिमिटपेक्षा जास्त क्षमतेचा आवाज असेल किंवा लाईट असेल इन्क्लुडिंग लेझर, हे कधी पण घातकच असतात.
आपलं ह्युमन बिईंगची ती नेचरनी व्यवस्था केलेली आहे की त्यापेक्षा जास्त ते सहन करू शकत नाही. प्रत्येकाच्या कॅपॅसिटी थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असतात, परंतु याच्यामध्ये जास्त प्रमाणात लेझर असेल, आवाज असेल, हे मला वाटतं बंधनकारक काही प्रमाणात आहे सुद्धा. त्याचे टाईम पिरियडसुद्धा दिलेले आहेत, रात्रीचे टाईम लिमिटसुद्धा दिलेले आहेत. तर अशा ठिकाणी उत्सव साजरे करताना सुद्धा मला वाटतं याच्यात काळजी घेतली पाहिजे, कारण हे हार्मफुल आहे आणि हे डॅमेज करत असतं बॉडीला. ते कदाचित नंतर लक्षात येतं. तर यावर नक्कीच सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे हा काय कुठल्या नियमाचा किंवा बंधनाचा विषय असण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी काही सगळ्यांनी मिळून ही नियमावली तयार केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.